शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार। सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी बीज प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे। बीज प्रक्रिया केल्याने उगवण क्षमता वाढते व उत्पादनात 25 ते 30% वाढ होते। तर जाणून घेऊ बीज प्रक्रिया कशी करावी ते। रोप अवस्थेत बुरशीजन्य रोगांपासून पिकांचे संरक्षण व्हावे म्हणून कार्बोक्झिन 37.5% व थायरम 37.5% डीएस 3 ग्रॅम प्रति किलो बियाणास चोळावे। सुरुवातीच्या काळात चक्रीभुंगा आणि खोडमाशी यांचा प्रादुर्भाव होऊन पिकांचे खूप नुकसान होते। ते टाळण्यासाठी थायोमॅथोक्झाम 30% एफएस 10 मिलीग्रॅम प्रति किलो बियाणास चोळावे। जैविक बीज प्रक्रियात जीवाणूंचा वापर करतात। रायझोबियम जीवाणू हवेतील नत्र शोषून घेतात व स्फुरद विरघळणारे जीवाणू म्हणजेच पीएसबी पिकांसाठी स्फुरद उपलब्ध करून देतात। रायझोबियम व स्फुरद विरघळणारे जीवाणू यांची प्रत्येकी 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी किंवा 10 मिली जीवाणू संघ आवश्यकतेप्रमाणे पाण्यात मिसळून प्रति किलो बियाणास चोळावे व बियाणे सावलीत वाळवून पेरणीस वापरावे।